नमस्कार, मी महेश माने. इटर्नल एम क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी रन करतो आहे. जी कंपनी गेले 14 इयर्स इंटिरियर, लँडस्केप डिझायनिंग आणि आर्किटेक्चरल टास्क आणि ब्रँडिंग या 4 सेगमेंटमध्ये काम करतं. एक्सलंट प्रॉपर्टी मध्ये आम्हाला त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसच्या डिझाईन करण्याची संधी मिळाली. कॉर्पोरेट ऑफिस कसं असावं हे आम्ही खूपदा केलेल्या कामातून आमचा त्याबद्दलचा एक्सपिरियन्स होताच. पण एक्सलंट क्वालिटीच्या प्रॉपर्टीज ज्यावेळी ते सेल करत आहेत त्यावेळी ते ऑफिस कसं असावं, त्याचा ओव्हरऑल इन्फ्रा कसा असावा, त्याच्यामध्ये कुठले कलर यूज व्हावे, काय शेड्स असायला पाहिजेत, काय पद्धतीचे प्रोडक्ट सरफेसेस असले पाहिजेत, यावर आम्ही विचार करताना इथं खूप काळजी घेतली आहे. आम्ही मॅक्झिमम जे आहे टेबल स्टॉप आहेत जे मार्बल फिनिश घेतलेले आहेत, जे ॲक्च्युली थोडंसं एक एलिगंटनेस रिफ्लेक्ट करतं. काही मेटल कंपोनेंट्स घेतले आहेत ज्याच्यामध्ये रोज गोल्ड आहे, गोल्डन मेटल यूज केले. हे सगळे जे कंपोनेंट्स आहेत हे इंडिकेट करतात एक्सलन्सी, एक्सपर्ट, सगळे मार्केटमध्ये जे काय आपण म्हणू शकतो की एक ओव्हरऑल ज्याला आपण काइंड ऑफ रिच गोष्टी असलेलं प्रोडक्ट, म्हणजे मिनरल्स किंवा जसे स्टोन आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत ह्या इंडिकेट करणारे प्रोडक्ट्स. एक्सलंट प्रॉपर्टीज मॅक्झिमम काम करते कोस्टल साईड लँडमध्ये. काही ज्या काही सेकंड होम लँड आहेत त्याच्यामध्ये काम करते. सेकंड होम लँड ज्यावेळी असतात ते आपण जनरली नेचरच्या कनेक्ट जाण्यासाठी आपण त्या जागा घेतो आणि तिथे आपली वॅकेशन होम किंवा हॉलिडे होम आपण तिथं बिल्ड करतो. तर त्यावेळी आपण निसर्गाच्या सानिध्यात असावं म्हणून आपण मॅक्झिमम ज्या काही निसर्गाशी रिलेटेड नेचर रिसोर्सेसमधून येणाऱ्या गोष्टींचा वापर करून किती चांगल्या पद्धतीचं इन्फ्रा उभा करता येईल अशी काळजी इथे घेतलेली आहे. एक्सलंट प्रॉपर्टीमध्ये काम करताना सरांच्या रिक्वायरमेंट्स होत्या की तो त्याला एक रिच टच आला पाहिजे किंवा आपण म्हणू शकतो की तुम्ही प्रोडक्ट वापरताना कुठली कसरही करू नका. तुम्ही प्रोडक्ट तेवढ्याच रिचनेसचे, तेवढ्याच व्हॅल्यू एलिमेंट्स असणारे वापरावे. तर ती आम्ही काळजी इथं प्रकर्षाने घेतली आहे. सरांबरोबर गेले आम्ही 6 महिने काम करतो आहे. त्या 6 महिन्याच्या प्रवासात आम्ही त्यांच्या व्हेरियस प्रोजेक्ट्सला इंटिरियर, आर्किटेक्चरल आणि लँडस्केपिंग डिझाईनच्या सर्व्हिसेस देतो आहे. त्यामध्ये खूप साऱ्या प्रोजेक्ट्सवर आहे, जसं की कोकण वैभव आहे जो आमच्यासाठी सुद्धा एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. वारा एक प्रोजेक्ट आहे की जो कोस्टल साईट्स सेकंड होम लोकांना प्रोव्हाइड करण्यासाठी कार्यरत आहे. त्याचबरोबर ड्रीम टच विलेज, हॅपीनेस विलेज ही एक वेलनेस विलेज आहे की जे एक वेगळ्या प्रकारची कॉन्सेप्ट सरांनी आम्हाला मांडली. त्याच्यावर आम्ही आता बेसिक लेवलला काम सुरू केलेलं आहे आणि येत्या काळात आम्ही त्याच्यावर पण सगळं वर्किंग प्रेझेंट करू. सरांबरोबर काम करताना एक जाणवलं की तुम्ही एका सर्कलच्या बाहेर विचार करण्याची एक त्यांची पद्धत आहे. त्यांची टीमही तशीच आहे. त्यांच्याबरोबर असणारे पवन सर, देशमुख सर, हुले सर ही सगळी मंडळी पण त्याच पद्धतीच्या आउट ऑफ द बॉक्स विचार करून त्याचे रिझल्ट्स काढण्यासाठी कार्यरत राहते. आम्हालाही मजा येते क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करताना की जो थोडासा नेहमीच्या चौकटीबाहेर कोणीतरी विचार करत आहे आणि त्याला काहीतरी डिलिव्हर करायचं आहे. या थॉटला आम्ही पण फार पॉझिटिव्हली घेऊन त्याच पद्धतीने आम्ही प्रचंड मेहनत घेत आहोत. येत्या काळात आमच्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आणि सरांना तेवढंच मोठ्या प्रमाणात आमचं सहकार्य राहील आणि सरांना पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.